दरम्यान मेन अंपायर म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न विनायकचा इथे फसतोय आणि बॉल जातोय स्वर. उत्कृष्ट असे दोन्ही बॅटर मैदानावरती, विनायक आणि कृष्णा पंचक्रोशीत मध्ये नावाजलेले असे दोन्ही फलंदाज. लेग साईडने फुल टॉस कटवलेला आहे आणि ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रुद्रा फायटर्स कडून. दरम्यान कार्तिक तिसरा चेंडू घेऊन येतोय पंचांच्या डाव्या बाजूने, सामना करेल तो कृष्णा कृष्णा गावडे. दरम्यान डिफेन्सिव्ह अशी फिल्डिंग सजवलेली आहे रुद्रा फायटर्सने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर कार्तिक. ओव्हरपिचचा चेंडू कटवलेला ऑफसाईडच्या दिशेने, इथे फंबल होते फिल्डिंग मध्ये आणि एक धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरताय कृष्णा. दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल, रन मात्र असा चोरला आहे तो. पुन्हा एकदा कार्तिक पंतांच्या डाव्या बाजूने, ओव्हर पिच बा स्ट्रेट कटवला आहे, एक धाव. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करतायत. दरम्यान धावसंख्या होते 3, 4 बॉल 3 धावा. पाचवा चेंडू घेऊन येतोय कार्तिक पंतांच्या डाव्या बाजूने, सामना करेल तो कृष्णा. इथे अपील होतंय पर पंच मात्र फेटाळून लावतायत. अमर दरम्यान पार्ट टाइम अंपायरिंग म्हणून पण काम करतायत अमर. दरम्यान शेवटचा चेंडू, सामना करेल तो कृष्णा. इथं चेंडू मात्र काय समजत नाहीये, चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय आणि इथे पंचांचा हात वरती, विकेट. पहिला धक्का बसतोय तो चॅम्पियन स्क्वॉडला कृष्णाच्या स्वरूपात. कृष्णा मात्र एक रन करून बाद होतोय. खूप मोठा धक्का म्हणावा लागेल, पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती त्यांनी, आता मात्र एक के धावामध्ये बाद होतोय. दरम्यान संघाची धावसंख्या होते ती 3. सुरेख ओव्हर म्हणावी लागेल कार्तिकची. बॅट्समन नेम रोहन. कृष्णाची जागा घ्यायला येतोय तो रोहन. कमलेश संघातर्फे दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय कमलेश. दरम्यान सामना करेल तो विनायक. पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रनअप. मिड ऑन मिड ऑफ फाईन स्क्वेअर लॉंग ऑफ प्रिझन मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं येते रुद्रा फायटर्सने. दरम्यान पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा, चेंडू मात्र समजत नाहीये, चेंडू जातोय स्वेर. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या होते ती 3, एक बाद 3. पुन्हा एकदा कमलेश, हा मात्र फुल टॉस लेग साइड नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय सीमा रेखा पार, चौकार. फुल टॉसचा चेंडू होता.
लेग साईडला तिथे कोणच फिल्डर अवेलेबल नाही त्या ठिकाणी बॉल कटवला आणि 4 धावा जमा केल्या संघामध्ये विनायकने. दरम्यान कमलेश तिसरा चेंडू घेऊन येतोय. संघाची धावसंख्या होते 7. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल, सामना करेल विनायक. ओव्हर पिच बॉल समोर कटवलाय. इथे मात्र मिसप्रिंट होते स्वतः बॉलर कडून. थ्रो कलेक्ट नाही केला आणि कन्वर्ट केले सेकंड रन मध्ये विनायकने. रनिंग बिटवीन विकेट उत्कृष्ट म्हणावे लागेल चॅम्पियन स्कॉड करून. दरम्यान या 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होते 9. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते 9. एक धावाने संघ पुढे जातोय पण गरज आहे षटकार चौकारांची. कारण याच्या अगोदरचे मॅच बघतोय आपण 50+ 60+ स्कोर. कारण जसं पिच आहे ते बॅटिंग पिच म्हणावं लागेल कारण याच्या अगोदर 60 क्रॉस झालेले आहेत रन. दरम्यान बायज एक धावसंख्या होते 10. दरम्यान कमलेश पुन्हा एकदा सामना करेल तो. रोहन पुन्हा एकदा स्वेर धाव. वाईट चेंडू. या एक धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होते 11. इथे मात्र मोठे हिट गरजेचे आहेत संघाला सन्मानजनक. इथे नो बॉल. इथे पिचच्या बाहेर टप्पा खातोय. पंचांचा हात वरती होते आणि नो चा इशारा म्हणावा लागेल. इथे फ्री हिट. रोहन बॉलिंग मार्कवर कमलेश. फ्री हिट बॉल. बघूया आता किती फायदा घेतो. स्लो बॉल इथे इथे मात्र फसतोय रोहन. काही समजू शकला नाहीये. इथे स्लो बॉल टाकलाय. उत्कृष्ट प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणावा लागेल कमलेशचा. दरम्यान प्रेशर आता आहे रोहन वरती. 2 ओव्हर संपत आलेले आहेत आणि धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 11 धावा 12 धावा. लेग साईडला मारलेला चेंडू. इथे मात्र फिल्डिंग मध्ये उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी लागेल. इथे थोडंसं फंबल झालंय जरूर पण 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरला आहे तो रोहन. या 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 14 सॉरी. दरम्यान 2 षटक संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14. एक गडी बाद 14. दरम्यान शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मोठे हिट्स मारावे लागतील संघाच्या स्कोरला सन्मानजनक असं बनवावं लागेल. आणि दरम्यान 40च्या पार जर स्कोर गेला तर तो डिफेंड करणं इझी जाईल या मैदानावरती. दरम्यान बॉलिंग मार्कवर अनिल. अनिल टू विनायक. अनिल फ्रॉम शिरपेवाडी सॉरी. दरम्यान पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतोय अनिल आणि लेग साइडला उठून मारलेला आहे तो आणि इथे मात्र झेल होते सुट्टे. पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली जाते आणि ते विनायक जातोय बाहेर. संघाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल कारण पहिल्या ओव्हर पासून असा ओपनिंग बल्लेबाज हा सेट झालेला होता आणि नेमक्या 3ऱ्या ओव्हरमध्ये बाद होतोय. संघासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल. नेक्स्ट बॅट्समन नेम विनायक. विनायकच आहे का? दत्ता. विनायकची जागा घ्यायला येतोय दत्ता. कोण कोण आहे रे? बॅट्समॅन नेम
बॅट्समन नेम. अरे यार बरोबर. पुन्हा एकदा विनायकची जागा सांभाळा येतो तो विनायकच. दरम्यान बॉलिंग मार्कवर अनेक स्ट्रेट मारलेला आहे शॉट आणि मिडॉनच्या वरून डोक्यावरून बॉल जातोय आणि सीमारेखा पार चौकार. अशाच मोठ्या फटकांची जरूरत आहे. 4 धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 18. दरम्यान तिसरा ओव्हर प्रगतीपथावरती आहे आणि 2 चेंडू झालेले आहेत. आता मात्र एक बॉलमध्ये विकेट आला आणि दुसऱ्यामुळे चौकार आलाय. दरम्यान अनिल पंतांच्या डाव्या बाजूने फुल टॉस बॉल आणि हा बीट होतोय आणि डायरेक्ट स्टंपवर बसून आणि विकेट इथे. हा फुल टॉस बॉल कुठेही मारू शकले असते विनायक. हा मात्र बोनस चेंडू होता विनायकसाठी. कुठेही मारू शकले असते हा. दरम्यान लेग साईडला प्लेयर कोणच नव्हता. या बोनस बॉलवरती विकेट जाते विनायकची आणि त्याची जागा घ्यायला येतोय आकाश. पुन्हा एकदा अनिल पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. सामना करेल अनिल. इथे मात्र ओव्हर पिच बॉल ऑफ साईडला कटवलेला. इथे मात्र एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय आकाश. दरम्यान या एक धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 19. पुन्हा एकदा अनिल सामना करेल रोहन आणि हा मात्र बॅटची कडा घेऊन जातोय. संघाला बसलेला हा तिसरा विकेट. तिसरा धक्का म्हणावा गेला चॅम्पियन स्क्वॉडला. दरम्यान रोहन तंबूत परततोय. किती धावा मारल्या रोहनने? दरम्यान वैयक्तिक 2 धावावरती बाद होतोय रोहन आणि त्याची जागा घ्यायला येतोय गीतेश. दरम्यान चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल अनिल याची. स्वतःच्या वैयक्तिक पहिल्या ओव्हरमध्ये दुसरा विकेट घेऊन टोटल 3 विकेट घेऊन 5 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय अनिल आणि सामना करेल तो गीतेश. इथे मात्र स्लो बॉल काही समजू शकलं नाही. अवांतर धाव ते बाईच्या स्वरूपात. हो लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 20. दरम्यान 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20. दरम्यान 7च्या सरासरीने धावसंख्या काढल्या आहेत त्या चॅम्पियन स्क्वॉडने. दरम्यान बॉलिंग मार्कमध्ये दीप. हा मात्र फुलटॉस बॉलला कन्वर्ट केले आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला सीमारेखा पार षटकार. दरम्यान या 6 धाव्यांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते 26. आकाशच्या बॅटमधून हा खणखणीत. गीतेशच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार. दरम्यान दुसरा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटवलेला आहे. गॅप मध्ये जातो चेंडू. इथे मात्र फंबल होते. 2 धावा मिळत आहेत आणि इथे दाद मागतात आणि पंचांचा हात वरती. पंच आउट घोषित करता इथे रनआउटच्या स्वरूपात. गीतेश बाद होतोय. खूपच सुरेख थ्रो म्हणावा लागेल लॉंगॉनच्या दिशेने. चांगले फॉर्म मध्ये दिसत होते. नाव त्याची जागा घ्यायला येतोय बाबाजी नावाजलेले असे फलंदाज
गोलंदाज बाबाजी. दत्ता संघासाठी शेवटचं षटक आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं. दत्तू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. सामना करेल दत्ता. ऑफ साईडच्या दिशेने उठवलेला चेंडू इथे मात्र 2 धावा मध्ये समाधानी मानावं लागेल. या 2 धावाने धावसंख्येत भर धावसंख्या होते 29. चांगला कमबॅक म्हणावा लागेल दत्तू याचा. पहिला बॉल फुलटॉस होता, त्यानंतर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. या मात्रामध्ये कन्वर्ट करू शकले नाही आहेत. इथे मात्र रनआउटचा चान्स हुकतोय. एक चोरटी धावाच्या स्वरूपात धावा चोरली आहे ती चॅम्पियन स्क्वॉड संघाने आणि धावसंख्येत भर धावसंख्या होते आकाश 30. फडते हा नावाजलेला प्लेअर आहे झायडसचा. बघू काय करतो आपल्या संघासाठी. आणि हा सुंदर असा टोलावलेला चेंडू लेग साईडला आणि त्याच्यावर बघू कितपत धावसंख्या होते आणि त्याच्यावर एक घेऊन दुसऱ्या धावसाठी आणि 2 धावसंख्या घेतलेली आहे आकाशने. धावसंख्या होते 32. लास्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. बॉलर दत्तू आणि ऑन स्ट्राईक आकाश. दुर्बाटचा नावाजलेला प्लेअर आहे आकाश फडते आणि तसाच नावाजलेला गोलंदाज आहे दत्तू. बघू आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते. आणि खूपच बाहेर टाकलेला चेंडू ते पंचांनी वाईड घोषित केलेला आहे आणि एक अवांतर धावसंख्या वाईडच्या स्वरूपात भर होते. धावसंख्या होते 33. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस आणि असं लेगला सुंदर असा टोलावलेला चेंडू. बघू कितपत धावसंख्या होते त्याच्यावर आणि चोरटी धाव संख्या घ्यायच्या रूपात 2 धावा पूर्ण करतोय आकाश आणि धावचित होतोय. लास्ट चेंडू होता आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर होतोय 35. 36 टू विन. रुद्रा द फायटर्स फॉर विनिंग 36 टू विन इन 4 overs. दरम्यान टॉस जिंकून चॅम्पियन स्क्वॉडने बॅटिंग स्वीकारली होती आणि टोटल 35 धावा करून 36 धावांचं आव्हान ठेवलं येतोय चॅम्पियन्स रुद्रा फायटर्सना. दरम्यानचा प्रिव्हियस मॅच हा स्कोर खूप इझी जाईल असं वाटतंय मला. प्रकाश सर तुम्हाला काय वाटतंय? नावाजलेले प्लेयर आहेत सगळ्याच संघामध्ये. 4 उत्तुंग बॅट्समन आहेत, ऑलराऊंडर प्लेयर्स आहेत, बॉलर्स आहेत. त्यामुळं जो टीम चांगला परफॉर्मन्स करेल तो नक्की विन होईल. आत्तापर्यंतच्या धावसंख्येमध्ये रुद्रादेवी फायटर्सने लास्ट पहिल्या मॅचमध्ये 66 रन केले होते. महेश दत्तू असे नावाजलेले प्लेयर आहेत रुद्रादेवी फायटर्समध्ये. तसेच सेम चॅम्पियन स्क्वॉडमध्ये आहेत. दरम्यान यानंतरचा जो सामना अथर्व ॲव्हेंजर वर्सेस फ्रेंड सर्कल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की त्यांनी नाणेफेकीसाठी पेव्हिलियनशी संपर्क साधावा. 4 ओव्हरची ही लास्ट मॅच होणार आहे. नेक्स्ट जी आहे अथर्व ॲव्हेंजर्स वर्सेस फ्रेंड सर्कल. त्याच्यानंतरची मॅच 3 ओव्हरच्या मॅचेस होणार आहेत. याची सर्व संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. उत्तुंग असं नियोजन केलेलं आहे. सुनील, किरण, दत्तू सगळेच संघ व्यवस्थापक आणि मोटेरानंतरचं हे पहिलंच असं ग्राउंड आहे. हे खचाखच भरलेलं आहे. प्रेक्षक भरपूर मजा घेत आहेत खेळाची आणि 35 रनच्या संख्या
आता स्टार्ट होते. रुद्रादी फायटर्स. बघू आपल्या संघासाठी कोण करतंय. बॉलर म्हणून आहेत बाबाजी आणि आता फलंदाजीला उतरलेला आहे तो स्ट्राईक आहे तो कार्तिक आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो रोहन. कार्तिक आणि रोहन बघू आपल्या संघासाठी काय करतो आहात रुद्रादी फायटर्स कडून. आणि चॅम्पियन्स स्क्वॉड कडून बॉलिंग करतो तो गीतेशचा पहिला ओव्हरचा वैयक्तिक पहिला षटक आणि वैयक्तिक पहिला चेंडू टाकतोय गीतेश आणि त्याला तोंड देणार आहे कार्तिक. बघू आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात दोन्ही एक फलंदाज आणि गोलंदाज. याच्यानंतर 4 ओव्हरचा अंतिम सामना राहणार अथर अवेंजर्स वर्सेस फ्रेंड सर्कल. आणि नाणेफेकसाठी कॅप्टन फ्रेंड सर्कलचे कॅप्टन आणि अथर अवेंजरचे कॅप्टन आलेले आहेत. अथर अवेंजरचे कॅप्टन आहेत बालकृष्ण आणि फ्रेंड सर्कलचे कॅप्टन आहेत शिवकुमार पोट्टू. नावाजलेले प्लेयर आहेत शिवकुमार पोट्टू. पहिल्या मॅचमध्ये भरपूर फरक. हेड द कॉल फ्रॉम शिवकुमार पोट्टू अँड बालकृष्ण पाटील विन द टॉस. आणि गीतेशचा चेंडू सुंदर असा फटकावला. बाल स्ट्रेट डाउन द ग्राउंड 4 रन्स. महेश पाटील यांनी जरा माईकशी संपर्क साधावा. महेश पाटील संघाचे मालक रुद्रादी फायटरचे. दरम्यान या 4 धावेने धावसंख्येत धावसंख्या होते 4च. गीतेचा पुढचा चेंडू आणि तोंड देतोय तो. सुंदर असा लेगला टोलावलेला चेंडू. बघूया ते कितपत धावसंख्या घेतात त्याच्यावर. टॉस जिंकल्यावर बालकृष्ण पाटील अथर अवेंजर्स. आणि धावसंख्यात 1 ची भर होते. धावसंख्या होते 5 बिन बाद 5. गीतेचा पुढचा चेंडू कोणाच्या स्ट्राईकला रोहनला. बघू गीतेश काय उत्तर देतो तो. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक टाकतोय गीतेश आणि त्याला तोंड देतोय रोहन. नॉन स्ट्राईकला आहे कार्तिक आणि रोहन. बघू आपल्या रुद्रादी फायटर्स टीमसाठी काय करतात ते. आणि गीतेचा पुढचा चेंडू आणि सुंदर असा टाकलेला चेंडू आणि बीट केलेला आहे. आणि धावसंख्येत काय भर नाही. रोहन गीतेश वर्सेस रोहन. दरम्यान गीतेश तिसरा चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात बीट होतो इथे रोहन. दरम्यान धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या राहिली 5. जिंकण्यासाठी 36 धावांचे आव्हान आहे रुद्रादी फायटर्सला. पहिला षटक चालू आहे आणि सुंदर असा उंचावून टोलावलेला चेंडू. बघू तिथपत काय होतो. आणि हा मात्र सीमारेखा पार षटकार. रोहनच्या बॅट मधून निघालेला झणझणीत षटकार. या 6 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 11. दरम्यान आतापर्यंत सुरेख चेंडू टाकले होते 5 चेंडू. मात्र शेवटचा चेंडूवरती घणाघाती गाव घालून रोहनने संघाला 11 धावसंख्येवरती पोहोचवला आहे. आणि या विजयाच्या दिशेने पुढे सरसावलेली आहे ती टीम रुद्रा द फायटर्स. Rudra the fighters. After completion of 1 over. The score goes to. Ball. Over. Complete the over. After first over completion, score goes to. किती? 11. 11. Remaining 3 overs. 24 runs required to win. आता मात्र बाबाजी on the mark.
सामना करेल तो कार्तिक. एनक्यूबचा नावाजलेला प्लेअर आहे तो बाबाजी. बघू आपल्या संघासाठी कितपत धाव योगदान देतोय तो. 15-20 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. सामना करेल तो नेक्स्ट मॅचच्या आधी कार्तिक. जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. बाबाजी टू कार्तिक. बाबाजी टू कार्तिक आणि सुंदर आता असा मात्र चेंडू. बघू कितपत धावसंख्या होते आणि सुंदर थोडंसं इथे beat मात्र होतोय. विनायक फंबल करतोय. इथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून नावाजलेला असा विनायक शेवटच्या मॅचमध्ये पण असंच फंबल झालं होतं. आताही मात्र तेच कायम दिसतंय या मॅचमध्ये. लंचसाठी सगळ्यांनी हजर राहायचं आहे. पॅव्हेलियनमध्ये लंचची व्यवस्था केलेली आहे तर ते मात्र- नेक्स्ट मॅचच्या आधी लंचसाठी यायचं आहे. आणि सुंदर असा लेगला टोलवलेला चेंडू आणि आकाश पडतेला काय अडवता आलेलं नाही आणि त्याच्यावर हा घनघाती चौकार. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बाबाजी इज बॉलर. दरम्यान या 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 17. धावसंख्या 17. बाबाजी बाबाजी टू कार्तिक. बाबाजी टू कार्तिक. बघू आपल्या संघासाठी कितपत योगदान देते बाबाजी आणि कार्तिक. आणि हा लेगला खूपच अवांतर धावसंख्या होते आणि हा पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावसंख्यात वाढ होते. बाबाजी यांनी नोंद घ्यायची आहे. लिमिटेड ओव्हरचा सामना आहे. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. बाबाजी टू कार्तिक आणि हा उत्तुंग असा टोलावलेला चेंडू आणि याच्यावरती षटकार. घनघाती षटकार पॅव्हेलियन मध्ये आलेला आहे. बाल बाल बच गए. लैपटॉप बाल बाल बच गया पॅव्हेलियन में. कार्तिकनं असं घनाघाती षटकार मारलेला आहे आणि तो पॅव्हेलियन मध्ये येत होता. टीम शिवांश आणि कोस्टल जेवण करून घ्यायचं आहे. तुमची टीम लेट आहे. टीम शिवांश आणि कोस्टल पॅव्हेलियन मध्ये जेवायची व्यवस्था केलेली आहे आणि परत एकदा लेग साईडला टोलावला चेंडू आणि त्याच्यावर हा मात्र गॅपमध्ये चेंडू. चौकार. गॅप मध्ये मारलेला चेंडू कार्तिकने चौकार. मला वाटते कार्तिक 2 ओव्हर मध्येच मॅच संपवतोय. बाबाजी टू कार्तिक. कार्तिक इज ऑन फायर. बाबाजीने पहिल्या मॅच मध्ये उत्तुंग अशी गोलंदाजी केलेली आहे. बाबाजीने आपल्या गोलंदाजीवर फोकस करायचा आहे. बाबाजी टू कार्तिक. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. कार्तिक इज ऑन स्ट्राइक. बीट होतोय तो कार्तिक. वन मोर डॉट बॉल. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस अँड स्कोर इज ऑन. स्कोर किती? स्कोर गोज टू 23. 23. 28 सॉरी. Huh? 28. Score 28. Second over is in progress and last ball to Babaji and straight drive and आणि याच्यावरती गचा क्षेत्ररक्षण आणि कॅच सुटलेला आहे आणि त्याच्यावर 3 धावसंख्या घेतलेले आहेत. चौथ्या एक तर रनांची धावसंख्येसाठी कमी परत दाद आणि त्यात मागतोय. असं म्हणावं लागेल की दुष्काळात 13 महिना म्हणावं लागेल. इथे सुंदर असा प्रयत्न केलेला होता. क्षेत्ररक्षण करतोय तो. नाव काय ते? राहुल. चॅम्पियन स्क्वॉड साठी चॅम्पियन स्क्वॉडचा राहुल. जिंकायसाठी फक्त 5 रनांची आवश्यकता. लास्ट ओव्हर आहे नाही थर्ड आहे ना. थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस. टू विन ओनली रिक्वायर्ड 5 रन्स. बाबाजीचं महागडं षटक होतंय आणि संघासाठी बघू काय करतोय कार्तिक. बॉल कार्तिक टू लेगला सुंदर असं टोलावलेला. बघू कितपत अरे उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे तो. चॅम्पियन स्क्वॉडचा क्षेत्ररक्षण कोण आहे रे? गीतेश आहे ना.
सुंदर असा झेल टिपलेला आहे चॅम्पियन स्क्वॉडचा. वैयक्तिक क्षेत्ररक्षण. 24 धावांवरती बाद होतोय कार्तिक कार्तिक. आता मात्र धडाकेबाज फलंदाज महेश. चंदगडचा नावाजलेला प्लेअर आहे महेश पाटील. मागच्या मॅच मध्ये 4 बॉलला 4 षटकार मारून इनफॉर्म बॉलरचा फॉर्म घालून येणारे महेश पाटील रुद्राचा फायटर्सचे मालक स्वतः उतरलेले आहेत मारा फलंदाजी करेल तो करण्यासाठी. विनायक. हो, आणि अवांतर धावसंख्या होते 1 वाईड. जिंकण्यासाठी फक्त 4 धावा. 4 धावांची गरज आहे. थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस फ्रॉम चॅम्पियन स्क्वॉड. ऑन स्ट्राईक महेश पाटील. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि घणाघाती चौकार. सीमा रेखा पार आणि विजयश्री आणि- प्राप्त होते ते रुद्रा द फायटर्स संघाला. जेवणाची पॅव्हलियन मध्ये व्यवस्था केलेली आहे तर सर्व खेळाडूंनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. Eyes on the रुद्रा द फायटर्स. रुद्रा द फायटर्सचे नावाजलेले फलंदाज आहेत महेश पाटील, कार्तिक, रोहन. दरम्यान या मॅचचं मॅन ऑफ द मॅच अनिल ने घेतले ना. 24 प्लस विकेट आहे ना कार्तिकचा. रन प्लस विकेट. काय करायचं. विकेट घेतले ना. नाही ते त्यात द्यायला पाहिजे. बॉल कोण आहे ते? त्याला हे कोण आहे? नाही त्याच्याप्रमाणे हो. एकच ओव्हर टाकून 5 धावा देऊन 3 विकेट घेतलेल्या आहेत तो अनिल. मॅन ऑफ द मॅच होतोय अनिलनं सुंदर अशी रुद्रादी फायटर्स काढून गोलंदाजी केलेला आहे आणि मॅन ऑफ द मॅच होतोय अनिल.